जय मित्रांनो मित्रांनो एसएससी जीडी 2026 ची जर तुम्ही तयारी करताय ना, तर तुमच्या तयारीमध्ये जो रिझनिंगचा बैठक व्यवस्था हा टॉपिक आहे. ठीक आहे, ज्याला आपण सिटिंग अरेंजमेंट म्हणतो. ठीक आहे, हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. कारण का एसएससी जीडीला प्रत्येक शिफ्ट मध्ये या बैठक व्यवस्थावर एक किंवा दोन प्रश्न फिक्स असतात. ठीक आहे, तर आजच्या या लेक्चर मध्ये आपण अगदी बेसिक पासून पूर्ण ऍडव्हान्स पर्यंत हा संपूर्ण टॉपिक बघणार आहे, त्याच्यावरचे प्रश्न बघणार आहे. ठीक आहे, तर व्यवस्थित शेवटपर्यंत आपल्याला लेक्चर करायचे. तर बघा, अगदी बेसिक गोष्टींपासून सुरुवात करू आपण. बैठक व्यवस्था जर तुम्हाला व्यवस्थितपणे क्लिअर करून घ्यायचं असेल, शिकायचं असेल, तर सगळ्यात पहिला तुम्हाला दिशा आणि साइड्स ठरवता आल्या पाहिजे. म्हणजेच काय रे? आता बघा, एक तर बैठक व्यवस्थामध्ये हा वरच्या साईडला एरो असतो. ठीक आहे, आणि हा खालच्या साईडला असतो. ठीक आहे, ह्या दोन एरोवर व्यवस्थित लक्ष द्या. जेव्हा पण मी वरच्या साईडला बाण दाखवेल, ठीक आहे, तेव्हा मी उत्तर दिशा दाखवत असेल. तेव्हा मी काय दाखवत असेल? उत्तर दिशा. म्हणजे जेव्हा पण म्हणेल, की मी ती जी बसलेली मुलं आहेत किंवा बसलेल्या व्यक्ती आहेत, त्या उत्तर दिशेला तोंड करून बसलेत, तर ती मुलं दर्शवताना मी काय करणार? वरच्या साईडला बाण दाखवणार. आणि जेव्हा पण मला सांगितलं जाईल, की मुलं जी आहेत ती दक्षिण दिशेला तोंड करून बसलेत किंवा दक्षिणेकडे तोंड करून बसलेत, तेव्हा मी खालच्या साईडला बाण दाखवणार. ठीक आहे. आता या दिशा तर तुम्हाला माहित झाल्या. या दिशा तुम्हाला माहित झाल्या. आता याच्यामध्ये तुम्हाला आणखी एक गोष्ट माहित काय पाहिजे? तर राइट अँड लेफ्ट. राइट अँड लेफ्ट. जेव्हा पण उत्तरेकडे तुम्हाला तोंड करून बसलेली मुलं दिसतील, त्यावेळेला त्या बाणाकडे बघत असताना तुमची जी उजवी बाजू आहे, तुमचा जो उजवा हात आहे, तीच त्या मुलग्याची सुद्धा उजवी बाजू असेल. ठीक आहे, आणि तुमचा जो डावा हात आहे, तीच त्या मुलग्याची डावी बाजू असेल किंवा तीच त्या व्यक्तीची काय असेल? डावी बाजू असेल. हे कधी? जेव्हा बाण वरच्या साईडला असतो. आता समजा मी बाण खालच्या साईडला दाखवलं. बाण काय केलाय? खालच्या साईडला दाखवलाय. तेव्हा काय होईल? त्याच्या उलट होईल. बाण जेव्हा खालच्या साईडला असेल, तेव्हा तुमची उजवी बाजू ही त्या व्यक्तीची डावी बाजू असेल. ठीक आहे, आणि तुमची डावी बाजू ही त्या व्यक्तीची उजवी बाजू असेल. ही त्या व्यक्तीची उजवी बाजू असेल. आता याच्यात मी अगदी बेसिक अशा फक्त दोन गोष्टी सांगितल्या तुम्हाला. ही पहिली आणि ही दुसरी. या दोन गोष्टी जर तुम्हाला अगदी क्लिअर समजल्या, ठीक आहे, डोक्यामध्ये फिट झाल्या ना, तुम्हाला दुसरं काहीच करायची गरज नाही. ठीक आहे, तुम्ही इझिली या टॉपिक मधले सगळे प्रश्न सॉल्व्ह करू शकताय. फक्त काय, याच्यात कन्फ्युज व्हायचं नाही, की उत्तरेला कोणता बाण दाखवायचा, दक्षिणेकडे तोंड असेल तर कोणता बाण दाखवायचा. आणि जर उत्तरेला बाण असताना किंवा वरच्या साईडला बाण असताना उजवी बाजू कोणती आणि डावी बाजू कोणती. आणि तेच जेव्हा खालच्या साईडला बाण असतो, दक्षिणेला बाण असतो, तेव्हा डावी बाजू कोणती आणि उजवी बाजू कोणती. या दोन गोष्टी खूप बेसिक आहेत, पण तुमच्या या टॉपिक साठी खूप महत्वाचे. ठीक आहे, हे लक्षात आलं. आता बघा, जी बैठक व्यवस्था टॉपिक आहे, त्या टॉपिक मध्ये जी अरेंजमेंट केली जाते, ठीक आहे, प्रश्नांमध्ये अरेंजमेंट जी केली जाते, बैठक व्यवस्था जी लावली जाते, ती मुख्य तीन प्रकारे लावतात. ठीक आहे, आता या तीन प्रकारामध्ये सगळ्यात पहिला बघा, तुम्हाला अगदी सिंपल 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 मधून घेऊन जाईल. समजा त्यांनी म्हटले, की मुलं जे आहेत ती एका रेषेत बसले. मुलं जे आहेत ती एका रेषेत बसलेत आणि त्या मुलांचं जे तोंड आहे ते उत्तरेकडे आहे. त्या मुलांचं जे तोंड आहे ते उत्तरेकडे आहे. त्यावेळेला मी काय करणार? सगळ्यात पहिला एक रेष काढेन आणि त्यांचं तोंड उत्तरेकडे आहे. याचा अर्थ काय? ते जर वरच्या साईडला तोंड करून बसले, असा वर बाण दाखवेन. असा वर बाण दाखवेन. ठीक आहे. आता समजा ही जी मुलं एका रेषेत बसलेत, यांना मी वर बाण दाखवलाय. यांना काय दाखवलाय मी? वर बाण दाखवलाय. यामध्ये मला सांगा, या मुलांची उजवी बाजू कोणती असेल आणि डावी बाजू कोणती असेल? जेव्हा सर वरच्या साईडला बाण असतो, तेव्हा ती त्यांची काय असणार आहे रे? उजवी बाजू असणार आहे. ही बाजू त्यांची उजवी असणार आहे, ही त्यांची डावी असणार आहे. बरोबर? आणि जर मी प्रत्येकाच्या बाबतीत विचार केला, तर प्रत्येकाच्या बाबतीत विचार केला तर प्रत्येकाची सर राईट बाजू ही असणार आहे.
बरोबर ना? ही त्यांची प्रत्येकाची काय असणार आहे, उजवी बाजू असणार आहे. आणि ही त्यांची काय असणार आहे, प्रत्येकाची डावी बाजू असणार आहे, म्हणजे लेफ्ट. अशा पद्धतीने तुम्हाला मांडता आलं पाहिजे. आता याच केसमध्ये दुसरी केस काय बनते, समजा त्यांनी म्हटलं की सर मुलं एका लाईन मध्ये बसले, ठीक आहे, आणि त्या प्रत्येकाचं तोंड जे आहे, त्या प्रत्येकाचं तोंड जे आहे ते दक्षिणेकडे आहे. तर त्या केसमध्ये आपण काय करणार, तर असं खालच्या साईडला बाण दाखवणार, खालच्या साईडला बाण दाखवणार. समजा ही मुलं काय केले, तिकडं दक्षिणेकडे तोंड करून बसले. आता या केसमध्ये यांची उजवी बाजू आणि डावी बाजू कोणती असेल, जेव्हा जर दक्षिणेकडे तोंड असतं तेव्हा काय असतं, या सगळ्यांची डावी बाजू ही असेल, बरोबर ना, आणि या सगळ्यांची उजवी बाजू ही असेल. म्हणजे लक्षात काय ठेवायचं, जेव्हा बाण खालच्या दिशेला असतो तेव्हा आपली उजवी बाजू ही त्यांची डावी असते आणि त्यांची डावी बाजू ही आपली उजवी बाजू असते, ठीक आहे. आणि जेव्हा बाण वरच्या दिशेला असतो तेव्हा आपली उजवी बाजू ही त्यांची सुद्धा उजवी बाजू असेल आणि आपली डावी बाजू ही त्यांची सुद्धा डावी बाजू असेल. आता इथं बघा, या केसमध्ये प्रत्येकाची जर मला बाजू ठरवायची असेल तर यामध्ये बघा, ही साईड प्रत्येकाची लेफ्ट साइड असेल, डावी बाजू असेल, बरोबर ना, आणि ही जी साईड आहे ही प्रत्येकाची राईट साइड असेल, उजवी बाजू असेल, बरोबर. ह्या झाल्या केस. हे एक तर या टाईपचा प्रश्न आहे किंवा अशा टाईपचा प्रश्न आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये मी थोडस पुढे गेलो, याच्यामध्ये समजा मी थोडस पुढे जातो, काय करतो, ठीक आहे, एक पेज ऍड करूया आपण, पेज दुसरं ऍड झालं, होऊ दे. आता बघा, पुढची जर केस बनायची झाली तर आणि काय सांगितलं जातं सांगा, ते दोघं एका दोन समांतर लाईन मध्ये बसल्यात असं सांगितलं जातं. म्हणजे काही मुलं या ओळीत आणि काही मुलं दुसऱ्या ओळीत असं समांतर बसल्यात असं सांगितलं जातं. आता यामध्ये काय सांगतात की जी पहिली ओळ आहे त्यामध्ये उजवीकडे तोंड करून, सॉरी, दक्षिणेकडे तोंड करून मुलं बसले, म्हणजेच काय, खाली. आणि जी दुसरी ओळ आहे त्यामध्ये सांगितलं जातं की ती मुलाचं तोंड उत्तरेकडे, म्हणजे एकमेकांच्या समोरासमोर ती बसलेली आहे, ठीक आहे. आता अशा केसमध्ये काय होईल सांगा, अशा केसमध्ये काय होईल, आता ही जी वर मुलं आहे यांचं तोंड कुठे आहे सांगा, दक्षिणेकडे, जे इकडे खाली तोंड करायले, त्यामुळं यांची इकडली बाजू कोणती असणार आहे, तसं खाली बाण आहे त्याचा अर्थ काय, आपली उजवी बाजू ही त्यांची काय असणार आहे रे, तर डावी असणार, आणि आपली डावी बाजू ही त्यांची काय असणार आहे रे, तर उजवी असणार. आता इथं या खालच्या मुलांचा जर विचार केला तर यांचं तोंड कुठं आहे रे, तर उत्तर दिशेला आहे. मग जर वरच्या बाजूला बाण असेल तर आपली उजवी बाजू ही त्यांची पण काय असते रे, तर उजवी बाजू असते, आणि आपली डावी बाजू ही त्यांची काय असते, आपली डावी बाजू ही त्यांची पण काय असते, तर डावी बाजू असते. क्लिअर आहे, ही एक केस झाली. आता याच्या विरुद्ध पण करतात हं, काही काही वेळेला, काही काही वेळेला काय करतात, हे जे खालच्या दिशेला आहेत यांना वरच्या दिशेला सांगतात आणि हे वर जे आहेत यांना खालच्या दिशेला, म्हणजे दिशा बदलतील. त्यानुसार आपण उजवं डावं कसं ठरवायचं हे तर तुम्हाला आतापर्यंत समजलं असेलच. ही तुमची झाली थर्ड केस. या टाईपचे एक प्रश्न असतात. आता सर, चौथी टाईप कोणती? ओके, आता आपण काय करूया, चौथी टाईप बघूया. टाईप 4 कोणती? टाइप 4 मध्ये बघा, क्या पूछेंगे ये लोग. आता त्यांनी म्हटलं की मुलं एका वर्तुळाकार टेबलाभोवती बसली, एका वर्तुळाकार टेबलाभोवती बसली. मग असा तर वर्तुळाकार टेबल असेल आणि असा एक मी दोन काढतो, कारण काय, मी तुम्हाला या बाबतीत दोन टाईप सांगणार आहे. आता बघा, जेव्हा पण ते सांगतील ना की मुलं एका वर्तुळाकार टेबलाभोवती बसले, त्यावेळेला दोन केस असतात. एक तर सगळ्यांचं तोंड हे वर्तुळ मध्याकडे असतं, वर्तुळाच्या आत असतं, ठीक आहे, वर्तुळ केंद्राकडे सुद्धा म्हणू शकतो. ही झाली पहिली केस. आणि याच्यामध्ये आणखी एक केस काय देतील, सगळ्यांचं तोंड हे वर्तुळ केंद्राच्या विरुद्ध दिशेला आहे, म्हणजे तोंड हे काय सगळ्यांचं बाहेरल्या दिशेला.
असं सांगितलं जातं. जेव्हा जेव्हा मला म्हणतील की सर्वांचं तोंड हे वर्तुळाच्या केंद्राकडे आहे, त्यावेळेला मी आतल्या साईडला बाण दाखवेल. आणि जेव्हा जेव्हा मला म्हणतील की सर्वांचं तोंड हे वर्तुळ केंद्राच्या बाहेरल्या बाजूला आहे, याचा अर्थ काय, मी बाहेरल्या बाजूला बाण दाखवेल. मग आता इथं दिशा ठरवत असताना आपण कसं ठरवणार? सगळ्यात पहिला कोणाला पकडायचं? जो बाण वरच्या साईडला आहे त्याला पकडूया आपण. आता इथं हा बाण वरच्या साईडला आहे. मग वरच्या साईडला बाण जर असेल तर आपली उजवी बाजू ही त्याची उजवी बाजू असणार. ठीक आहे. आता या बाणाची ही उजवी बाजू झाली, ही डावी बाजू झाली. आता हे मला कळालं. तर इकडली बाजू उजवी आहे, इकडली डावी आहे. मग प्रत्येकाची वरची बाजू उजवी उजवी देत चला. ही याची उजवी असेल, ही याची उजवी असेल, ही याची उजवी असेल, ही याची उजवी असेल. बरोबर? आणि ही याची डावी बाजू असेल, ही याची डावी बाजू असेल, ही याची डावी बाजू असेल, ही याची डावी बाजू असेल आणि ही याची डावी बाजू असेल. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या. मी काय केलं रे, फक्त या वर बाण असलेल्या गोष्टीकडे लक्ष दिलं. वर बाण असेल तर उजवी बाजू उजवी, डावी बाजू डावी. आणि याच्यावरून काय केलं मी, इकडली बाजू प्रत्येकाची उजवी उजवी देत गेलो आणि या साईडची बाजू प्रत्येकाची डावी डावी देत गेलो. असं जरी केला तरी तुमचं सगळ्या बाबतीत बरोबर येणार आहे. आता बघा, इथं दक्षिणेकडे तोंड आहे. इथं कसं आलं बघा, आपली उजवी बाजू आहे ती डावी आली, जे की बरोबर आहे. आणि आपली डावी बाजू आहे ती उजवी आली, जे की बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आपण त्यांच्या बाजू ठरवू शकतो. ठीक आहे. आता जेव्हा तुम्हाला म्हटलं जाईल की जी बसलेली व्यक्ती आहे, त्यांचं तोंड जे आहे ते वर्तुळाच्या बाहेरील बाजूचं आहे. त्यावेळेला आपण काय करू शकतो? सेम डायरेक्शन ठरवताना बघायचं. हा बाण वरच्या बाजूला आहे. बरोबर ना? हा बाण वरच्या बाजूला आहे. म्हणजे सर आपली उजवी बाजू ही या बाणाची उजवी असेल आणि आपली डावी बाजू ही या बाणाची डावी असेल. आता ही उजवी बाजू आहे. याचा अर्थ काय? प्रत्येकाची ही या साईडची बाजू उजवी उजवी देत जाऊया आपण. प्रत्येकाची आपण असं इथं उजवी उजवी बाजू देऊ शकतो. ठीक आहे. आणि आता इकडली डावी आहे, म्हणजे याची राहिलेली ही डावी असेल. याची पण ही डावी असेल, याची ही डावी असेल, याची ही डावी असेल आणि याची ही डावी असेल. आता बघा, हा जो बाण खालच्या दिशेला आहे त्याच्या बाबतीत जर विचार केला तर आपली उजवी बाजू ही याची डावी बाजू आली आणि आपली डावी बाजू ही याची उजवी बाजू आली, जे की बरोबर आहे. तर या पद्धतीनं अरेंजमेंट केलं जातं, बैठक व्यवस्था तुमची बसवली जाते. हा झाला तुमचा चौथा पॅटर्न. आणि बघा, आता सेम पाचव्या पॅटर्न मध्ये सुद्धा प्रश्न येतात. आता हा पाचवा पॅटर्न काय असतो बघा. पाचवा पॅटर्न मध्ये काय सांगतील तुम्हाला, पाचव्या पॅटर्न मध्ये सांगतील की एका ते चौकोनी टेबलाभोवती आहे. एका ते चौकोनी टेबलाभोवती आहे. आता चौकोनी टेबलाभोवती म्हटलं तर बघा, ते एकतर इथं बाजूवर बसलेले असतील. ठीक आहे. चार बाजूवर चार किंवा जास्त जण असतील तर त्याच्यात असं कॉर्नरला पण बसवतात. कॉर्नरला पण बसवतात. आणि हे काय झालं, टेबलाच्या केंद्राकडे तोंड करून. हीच केस उलट पण घेतली जाते. हीच केस उलट पण घेतली जाते. इथं टेबलाच्या केंद्राकडे म्हटलंय. टेबलाच्या केंद्राच्या विरुद्ध बाजूला पण म्हटलं जातं किंवा बाहेरील बाजूला पण म्हटलं जातं. त्या केसमध्ये काय होईल, प्रत्येकाची बाणचिन्ह ही काय असतील, अशी बाहेरल्या बाजूला असतील. ओके, अशी काय असतील, बाहेरल्या बाजू असतील. आता यावरून सुद्धा उजवं डावं ठरवू शकताय. कसं ठरवणार, तर हा बाण वरच्या बाजूला आहे तर या बाणाची ही उजवी असेल, ही डावी असेल. ठीक आहे. हा खालच्या बाजूला आहे तर ही डावी असेल, ही उजवी असेल. मग याप्रमाणे देत जावा, ही उजवी, ही उजवी, ही उजवी. ठीक आहे. त्यानंतर ही उजवी, ही उजवी आणि ही उजवी. आणि त्याच विरुद्ध जी मी लिहिलेलं नाही ती डावी बाजू असणार. क्लिअर आहे. ते जेव्हा बाहेरील बाजूला असेल त्यावेळेला वरचा बाण हा आहे, म्हणजे ही उजवी असेल याची आणि ही डावी असेल. त्यामुळं इकडली ही उजवी असेल, ही उजवी असेल, ही उजवी असेल, ही उजवी असेल, ही डावी असेल. बरोबर ना? म्हटल्यावर
इथं काय होईल, ही उजवी येईल, ही उजवी येईल आणि ही उजवी येईल. आणि जी लिहायला नाही ती डावी येईल. ही तुमची 5वी केस झाली. आता 6व्या केसमध्ये काय देतं सांगा. तुम्हाला बघा, मी ज्या ज्या केस सांगितल्या त्यातली 6वी केस. आता 6व्या केसमध्ये मी तुम्हाला 2 डायग्राम देईन. आता हे झालं, एकतर एका रेषेत सांगितलं, 2 रेषेत सांगितलं, वर्तुळात सांगितलं, चौकोनाकार सांगितलं. आता आयताकार जरी म्हटलं तरी सेम पद्धतीनेच आपण घेऊ शकतो. ठीक आहे. चौकोनालाच काय आपण आयत सुद्धा करू शकतो रे. काही इश्यू नाही. ठीक आहे. समजा तुम्हाला षटकोनाकार टेबलावर म्हटलं, षटकोन टेबल आहे म्हटलं, तर षटकोन कसे घेणार आहे आपण? तर अशा पद्धतीने घेऊ शकतो. बरोबर ना? ज्याचं काय कोण किती असतात रे? 6 कोण असतात. 1, 2, 3, 4, 5, 6. षटकोनाकार असं म्हणू शकतो काय मी? ओके. तर बघा, या केसमध्ये काय होऊ शकतं? या केसमध्ये काय होऊ शकतं, की इथं एकट्याला बसवू शकता, इथं एकट्याला, इथं एकट्याला, इथं एकट्याला, इथं एकट्याला आणि इथं एकट्याला. आता ह्या ज्या केस आहेत ना, हे आपण डिटेलमध्ये आणि बघणार आहे. ठीक आहे. प्रत्येक प्रश्न बघणार आहे आपण या टाईपचे. षटकोनाकार म्हटलं तर असं करू शकतो. याच्या विरुद्ध पण घेऊ शकतो. म्हणजे बाहेरल्या बाजूला असेल तर या पद्धतीने आपण घेऊ शकतो. समजा त्यांनी म्हटलं मला पंचकोनाकार टेबल आहे. तर अशा पद्धतीनं मी टेबल काढू शकतो. ठीक आहे. याच्यात पण काही जण समजा त्यांनी म्हटलं आतल्या बाजूला, तर असं आतल्या बाजूला दाखवेन. बाहेरल्या बाजूला म्हटलं तर मी बाहेरल्या बाजूला दाखवेन. आता कधी कधी बाजूवर म्हणतात त्यावेळेला इथं पण मला दाखवावं लागेल. तर ही जी लास्टची टाईप आहे, षटकोन म्हणा, पंचकोन म्हणा, याच्यावरचे मी प्रश्न सेपरेट घेणार आहे. याचं टेन्शन घेऊ नका. फक्त काय लक्षात घ्या, बेसिक पॅटर्न कोणते कोणते आहेत. कोणते कोणते आहेत तर एकदा व्यवस्थितपणे आपण रिवाइज करूया. सगळ्यात पहिला मला काय कळालं रे, तर डायरेक्शन कळाल्या. उत्तर म्हणजे वरच्या बाजूला बाण दाखवेन, दक्षिण म्हणजे खालच्या बाजूला बाण दाखवेन. वरच्या बाजूला जर बाण असेल तर आपली बाजू उजवी बाजू ही त्याची पण उजवी असेल, आपली डावी ही त्याची डावी असेल. जर खालच्या बाजूला बाण असेल तर आपली उजवी बाजू ही त्याची डावी असेल आणि आपली डावी बाजू ही त्याची उजवी असेल. ठीक आहे. त्यानंतर सर दुसरा पॅटर्न आपण बघितला. समजा एका रेषेत बसलेत आणि त्यांचं तोंड उत्तरेकडे आहे, त्यावेळेला कशा पद्धतीने दाखवलं जातं? समजा ते एका रेषेत बसलेत, त्यांचं तोंड दक्षिणेकडे आहे, त्यावेळेला आपण खाली बाण दाखवतो. त्यानंतर तर पुढचा पॅटर्न आपण बघितला. समजा 2 समांतर लाईनीत बसलेत, ठीक आहे. त्यावेळेला आपण कशा पद्धतीने दाखवतो? म्हणजे डाव्या बाजूला जे बसलेत, सॉरी, दक्षिणेकडे जे आहेत त्यांचं तोंड असं असेल आणि उत्तरेकडे आहेत त्यांचं तोंड अशा पद्धतीने असेल. त्यात आपण वर्तुळचा टाइप बघितला. त्यानंतर बघा चौकोनचा बघितला आणि त्यानंतर षटकोन आणि पंचकोन बघितला. आता आपण याच्यावरचे प्रश्न बघूया. ठीक आहे. अगदी बेसिक पासून बघूया प्रश्न. प्रश्नांमधून अशा टाइपचे क्वेश्चन जास्त समजतात. ठीक आहे. त्याच्यामुळे प्रश्न बघा. प्रश्न सोडवताना गडबड करायची नाही. अगदी पहिला समजून घ्या. त्यानंतर आपण पुढे जात जाऊया. प्रश्न काय बघा. 6 मुले एम, जी, व्ही, ए, आर आणि डी एका सरळ रांगेत उत्तर दिशेला तोंड करून उभे आहेत. आता त्यांनी काय म्हटलंय? सरळ रांगेत उत्तर दिशेला तोंड करून उभे आहेत म्हटले. म्हणजे काय रे? सर त्यांची एक सरळ रांग काढेल मी. ठीक आहे. आता ती उत्तर दिशेला तोंड आहे म्हणजे बाण वरच्या साईडला आहे ना. किती जण आहेत बघा? 1, 2, 3, 4, 5 आणि 6 जण आहेत. बरोबर ना? म्हटल्यावर मी वरच्या साईडला सर 6 बाण दाखवणार. किती बाण दाखवणार आहे? 6 बाण दाखवणार. सगळ्यात पहिला काम तर माझं झालं. सगळ्यात पहिलं काम तर माझं झालं. त्यानंतर पुढे काय सांगितलंय बघा. जीच्या डाव्या बाजूला फक्त 3 मुले उभी आहेत. आता जीच्या डाव्या बाजूला फक्त 3 मुले उभे आहेत असं मी म्हटलं. ठीक आहे. आता या लाईन वरून आपण जीचं कसं ठरवू शकतो बघा. आता मला सांगा, यामध्ये डावी बाजू कोणती आणि उजवी बाजू कोणती? उत्तरेकडे तोंड आहे. म्हणजे सर आपली उजवी ही यांची उजवी असणार आहे आणि आपली डावी ही यांची पण डावी असणार आहे. बरोबर? आपली डावी ही यांची पण डावी असणार आहे. आता त्यांनी काय म्हटलंय? जीच्या डाव्या बाजूला फक्त 3 मुले उभी आहेत. बरोबर? म्हणजे डावी बाजू ही आहे. बरोबर?
जीच्या डाव्या बाजूला फक्त 3 मुले आहेत, म्हणजे 1, 2, 3 ही 3 मुले सोडून इथं माझा जी असू शकतो. बरोबर ना? म्हणजे काय होईल? जीच्या डाव्या बाजूला फक्त 1, 2 आणि 3 मुले उभे आहेत. क्लिअर झालं? इथून ही लाईन तर माझी क्लिअर झाली. आता पुढे बघा, यम डाव्या टोकापासून दुसऱ्या स्थानावर उभा आहे. काय म्हटलंय? डाव्या टोकापासून दुसऱ्या स्थानावर. मग मला सांगा डावं टोक कुठलं? तर हे झालं माझं डावं टोक. आणि इथून दुसऱ्या स्थानावर. तर हे पहिलं स्थान आणि हे दुसरं स्थान. बरोबर ना? म्हणजे इथं मला सांगितलंय त्यांनी यम. इथं कोण आहे? यम आहे. आता मला ही पण लाईन क्लिअर झाली. आता बघा काय म्हटले त्यांनी, जी आणि ए यांच्यामध्ये फक्त डी. आता जी आणि ए यांच्यामध्ये डी आहे आणि फक्त डी आहे म्हटलंय. मग बघा, जर मी इथं डी घेतला, जर मी इकडे डी घेतला जीच्या, तर इथं तर मध्ये एम पण येईल ना. मला फक्त डी आहे म्हटले, त्याच्यामुळे मला डी इकडंच घ्यावा लागेल आणि इथं ए लिहावा लागेल, जेणेकरून मला काय समजेल की जी आणि ए यांच्यामध्ये फक्त डी आहे. क्लिअर झालेलं आहे. आता बघा, उजव्या टोकापासून दुसऱ्या स्थानावर कोण उभा आहे असं मला विचारलं. प्रश्न काय? उजव्या टोकापासून दुसऱ्या स्थानावर कोण उभा आहे? तर सर जी उभा आहे. माझा आन्सर, सॉरी दुसऱ्या म्हटले ना रे, तर दुसऱ्या म्हटले. उजव्या टोकापासून दुसऱ्या स्थानावर कोण उभा आहे? डी उभा आहे. पहिलं हे आणि दुसरं हे, म्हणजे माझा आन्सर काय असणार आहे? डी आन्सर माझं सर करेक्ट असणार आहे. आता सर हे राहिलेली कोण लिहायची? काही गरज नाही लिहायची. आपल्याला जे विचारलं होतं तेवढं आपल्याला कळालं. ठीक आहे. आता बघा, याच्यात अवघड काय आहे का? थोडस विचार करा. यात अवघड काय आहे का? सगळं प्रश्नात दिले. सगळं काय दिले त्यांनी प्रश्नात दिलेलं आहे. त्यानुसार फक्त आपल्याला मांडायचं आणि मांडला की आपलं उत्तर मिळणार आहे. फक्त काय, एकदा उजवी डावी कळाली की यात अवघड काहीही नसतं. उजवं डावं कळालं, प्रश्न संपला. सगळं दिलेलं असतं, फक्त मांडणी करता आली पाहिजे. ठीक आहे. सेम टाईपचा अनेक प्रश्न बघा. काय प्रश्न आहे? 7 व्यक्ती ए बी सी डी ई एफ आणि जी एका सरळ रांगेत उत्तर दिशेला तोंड करून उभे आहेत. म्हणजे मी असं एक सरळ रांग काढली. याच्यात 7 जण आहेत. तर 1, 2, 3, 4, 5, 6 आणि हा 7वा. 7 जण काय झाली? उत्तर दिशेला म्हटले, त्यामुळे मी बाण कुठं दाखवले रे? तर वरच्या बाजूला. तर वरच्या बाजूला दिशा ठरवून घ्या पहिला. तर ही उजवी दिशा असेल. बरोबर ना? ही उजवी बाजू असेल आणि ही कुठली असेल? सर डावी बाजू असेल. बरोबर? आणि उत्तर दिशेला म्हटले म्हणून वरच्या साईडला बाण आहे. आणि वरच्या साईडला बाण असेल तर ती उजवी असते इकडली, डावी असते, हे आपल्याला क्लिअर आहे. आता प्रश्नाकडे जावा. काय म्हटले? ए डाव्या टोकापासून दुसऱ्या स्थानावर बसलेला आहे. जो ए दिलाय ना त्यांनी, डाव्या टोकापासून दुसरं स्थान कोणतं आहे? सर डावं टोक हे आहे, हे पहिलं स्थान, हे दुसरं स्थान. इथं त्यांनी सांगितलंय की ए बसलाय. इथं कोण बसलाय? ए बसलाय. क्लिअर आहे? कोणाला सांगितलंय बघा, ए आणि सी यांच्यामध्ये फक्त 2 व्यक्ती बसलेले. ए आणि सी यांच्यामध्ये फक्त 2 व्यक्ती बसलेले. म्हणजे ते कुठं बसतील रे? सर इथं पहिला बसेल, इथं दुसरा बसेल आणि इथं सी असेल. म्हणजेच काय होईल? ए आणि सी यांच्यामध्ये फक्त 2 व्यक्ती येतील. क्लिअर झाली ही लाईन? पुढे काय सांगितलंय? डी आणि एफ यांच्यामध्ये फक्त 3 व्यक्ती बसलेल्या आहेत. त्यांनी काय म्हटलंय? डी आणि एफ यांच्यामध्ये फक्त 3 व्यक्ती बसलेले आहेत. मग मी डी आणि एफ ला कुठे घेऊ शकतो सांगा? सर इथं डी आणि इथं एफ तर घेऊ शकतो, म्हणजे मध्ये 3 व्यक्ती येतील. किंवा इथं डी आणि इथं एफ घेऊ शकतो, म्हणजे मध्ये 3 व्यक्ती येतील. मला फिक्स माहित नाही अजून एफ आणि डी, डी आणि एफ कुठे आहे. पण इथं एफ किंवा डी असणार आहे, इथं एफ किंवा डी असणार आहे. ठीक आहे, एवढं त्यांनी सांगितलंय. ही जी कन्फ्युज करणारी लाईन आहे ना, ही थोडीशी आपण बाजूला ठेवायची अशा वेळेला. ठीक आहे. कन्फ्युज करणारी जी लाईन आहे, जिथं आपल्याला फिक्स देता येत नाही, ती थोडीशी बाजूला ठेवायची. फक्त ही लाईन बाजूला ठेवली हे
लक्षात ठेवा. ठीक आहे. आता फक्त काय लक्ष द्या, त्यांनी काय म्हटलंय, डी ए च्या अगदी शेजारी आहे. त्यांनी काय म्हटलंय, डी ए च्या अगदी शेजारी आहे. म्हणजेच काय, सर डी इथं असणार आहे, कारण मागच्या लाईन वरनच मला काय काय आलेलं आहे, इथं डी तर आहे किंवा एफ तर आहे. आणि त्यांनी आता काय सांगितले, डी ए च्या अगदी शेजारी आहे. म्हणजे काय, डी इथंच असणार आहे. आणि सर एफ इथं असेल. काय एफ इथं असेल? आता मगाची लाईन तुम्हाला क्लिअर झाली का, की डी आणि एफ च्या मध्ये फक्त 3 व्यक्ती आहेत आणि डी ए च्या अगदी शेजारी आहे. आता पुढे बघा, बी डी च्या अगदी शेजारी आहे. बी जो आहे तो डी च्या अगदी शेजारी आहे, म्हणजे बी कुठं असणार आहे, इथं असणार. ठीक आहे. आता ई सी च्या शेजारी नाही. जो ई आहे, जो हा ई आहे, हा सी च्या शेजारी नाही. मग राहिली जागा सर इकडली एकच, इथं ई असेल. आणि जो आपला राहिलाय, जो आपला शिल्लक आहे, कोण शिल्लक आहे, ए बी सी डी ई एफ जी, तो जी इथं असेल. ओके. आता प्रश्न काय विचारलाय बघा, प्रश्न विचारलाय डाव्या टोकावर कोण बसलेला आहे, तर सर डाव्या टोकावर आपला ई बसलेला आहे. ऑप्शन ए आपलं बरोबर आन्सर असणार आहे सर, ई हा आपल्या डाव्या टोकावर. फक्त ही मांडणी करत गेला की तुम्हाला समजतं. आता बघा, तुम्हाला अशा वेळेला मी आणखी एक सल्ला देईन, काय की पहिला काय करायचं, जी शेवटची लाईन आहे ना ती वाचायची. म्हणजे आपल्याला विचारलंय कुणाबद्दल, आणि तिथपर्यंत सॉल्व्ह करायचं जिथपर्यंत आपल्याला ती व्यक्ती मिळत नाही. आता मला ई इथंच मिळालेली, जी काढायची गरज नव्हती. ठीक आहे. तर इथपर्यंत सॉल्व्ह करायचे, जेणेकरून आपला वेळ वाचेल. आता कसा वाचवायचा तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन मध्ये सांगतो तुम्हाला. ठीक आहे. हा प्रश्न बघा, काय म्हटले, 5 व्यक्ती ए बी सी डी ई एका सरळ रांगेत उत्तर दिशेला तोंड करून बसले. एक सरळ रांग आहे, 5 जण आहेत फक्त. तर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा. आता यांचं तोंड उत्तर दिशेला आहे सर. उत्तर दिशेला तोंड असेल तर ही सर उजवी बाजू असते. ही सर उजवी बाजू असते आणि ही डावी बाजू असते. बरोबर ना? आता काय सांगितलंय बघा, ए सी च्या अगदी डाव्या बाजूला बसलेला आहे. आता हे स्टेटमेंट थोडंसं लक्षात घ्या. ए सी च्या अगदी डाव्या बाजूला बसलेला आहे. पण मला माहित आहे का रे, ए कुठं बसलाय किंवा सी कुठं बसलाय, माहित नाही. मग अशा वेळेला हे लगेच घ्यायचं नाही. याच्या पुढचं बघायचं, काय सांगितलंय, ए आणि ई यांच्यामध्ये फक्त सी बसलेला आहे. ए आणि ई यांच्यामध्ये फक्त सी बसलेला आहे. याच्यावरून पण मला कळतं का रे, ए आणि ई कुठं ठेवू, मध्ये फक्त सी घेऊ. फिक्स समजतं का? नाही समजत. ते पण स्टेटमेंट स्किप करायचं. आता बघा, बी ई च्या उजव्या बाजूला बसलेला आहे. इथं पण समजत नाही सर, हे पण स्किप करा. डी बी च्या उजव्या बाजूला बसलेला आहे. रांगेच्या डाव्या टोकावर कोण बसलेला आहे? आता बघा, इथं मला एकही टोक दिलं नाही, एकही उजवं डावं काय दिलेलं नाही. आणि त्यावरनं मला हा प्रश्न सोडवायचा आहे. 2023 ला आलेला प्रश्न आहे. 2023 ला थोडेसे अवघडच प्रश्न होते, ते यावरून कळत. आता बघा, आपण कुठून सुरुवात करू शकतो. बी डी बी च्या उजव्या बाजूला बसलेला आहे. रांगेच्या डाव्या टोकावर कोण बसले, ठीक आहे. आणि ए ई यांच्यामध्ये फक्त सी बसलेला आहे. बी ई च्या उजव्या बाजूला बसलेला आहे. आता बघा, इथं बघा, लक्ष द्या. तुम्हाला सांगतो थिंकिंग काय करायला. त्यांनी पहिला काय सांगितलेलं मला इथं, ए आणि ई यांच्यामध्ये फक्त सी बसलेला आहे. ए आणि ई यांच्यामध्ये फक्त सी बसलेला आहे मला सांगितलं. बरोबर. म्हणजे मी इथं जर ए घेतलो आणि इथं जर ई घेतलो, तर मला इथं सी घेता येईल. ठीक आहे. किंवा इकडं ई घेतलो आणि इकडं ए घेतलो, तर मला इथं सी घेता येईल. आता त्यांनी मला काय सांगितलंय बघा, त्यांनी मला सांगितलंय ई च्या उजव्या बाजूला बसलेला आहे कोण, बी. आता ई ची उजवी बाजू कुठली होईल, ही. बरोबर. या ई ची उजवी बाजू कुठं होईल, ही. म्हणजे इथं फक्त ई ची उजवी बाजू रिकामी आहे. इथं आहे का रे, नाही. इथं रिकामी आहे का, नाही. मग मी काय म्हणू शकतो, सर इथं येईल आणि याच्या उजव्या बाजूला बी बसलेला आहे. याच्या उजव्या बाजूला बी बसलेला आहे. म्हणून मला इथं पण कन्फ्युजन क्लिअर झालं, की सर इथं ए असेल, इथं ई असेल आणि ई च्या उजव्या बाजूला फक्त बी असेल. क्लिअर. लाईन कोणती कोणती क्लिअर झाली बघा. ही लाईन क्लिअर झाली.
आणि बी ईच्या उजव्या बाजूला बसलेला आहे, ही पण क्लिअर झाली. आता पुढे बघा, डी बीच्या उजव्या बाजूला बसलेला आहे. डी जो आहे तो बीच्या उजव्या बाजूला असं म्हटलंय. ठीक आहे. आता बी ची उजवी बाजू शिल्लक आहे का रे? बी ची उजवी बाजू शिल्लक आहे का? सर नाही. याचा अर्थ मला इथं उजवी बाजू शिल्लक करून घ्यायला पाहिजे. आणि कशी करू शकतो? तर इथं ए होता, याला एकदा ट्रान्सफर केला, सी ला इथं केला, ई ला इथं केला आणि बी ला इथं गेला आणि लास्टची लाईन काय? डी बी च्या उजव्या बाजूला बसलेला आहे. इथं डी ला टाकलं. झालं का क्लिअर? आता वाचा एका कड्यानं बरोबर येते की नाही बघा. सुरुवातीपासून बघा. ए सी च्या अगदी डाव्या बाजूला बसलेला आहे. ए सी च्या डाव्या बाजूला. क्लिअर? ए आणि ई यांच्यामध्ये सी बसलेला आहे. ए आणि ई यांच्यामध्ये सी बसलेला आहे. क्लिअर? बी ई च्या उजव्या बाजूला बसलेला आहे. तर सर बी ई च्या उजव्या बाजूला आहे. क्लिअर? डी बी च्या उजव्या बाजूला आहे. सर डी बी च्या उजव्या बाजूला आहे. क्लिअर? म्हणजे आपण केलेले अरेंजमेंट करेक्ट आहे. ठीक आहे. अशा टाईपचे क्वेश्चन येतात. आणि तिथं थोडंसं आपल्याला डोके ऍक्टिव्ह ठेवायला लागतं. फिक्स जागा मिळत नाही. पण आपण जागा चेंजेस करत 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 फिक्स पॉइंटला पोहोचतो. आता प्रश्नाकडे जावा. डाव्या टोकावर कोण बसलेले? हे डावं टोक आणि डाव्या टोकावर आपले ए महाराज बसले. ए महाराज कुठले? तर ऑप्शन बी वाले ए महाराज आपलं बरोबर उत्तर असणार आहे. क्लिअर आहे बाळांनो? समजतंय का? बघा काय लेवलचे क्वेश्चन असू शकतात या सिंपल मध्ये. आता बघा, हा प्रश्न तुमच्यासाठी असणार आहे होमवर्क साठी. काय प्रश्न आहे बघा. 7 व्यक्ती ई एफ जी एच के आणि एम एका रांगेत उत्तर दिशेला तोंड करून बसले आहेत. ई च्या डाव्या बाजूला कोणीही बसलेलं नाही. सोपा प्रश्न आहे. चला, हा प्रश्न तुम्हाला होमवर्क साठी असणार आहे. सगळ्यांनी हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आणि याचं मला आन्सर द्यायचं. ठीक आहे. हा पण सेम टाईपचा प्रश्न आहे जे आपण मागचे 3 प्रश्न घेतलेले होते. आता आपण थोडस पुढे जाऊया. पुढच्या पॅटर्नचा क्वेश्चन बघूया. नेक्स्ट पॅटर्न प्रश्नाचा कसा असू शकतो? आता इथं बघा, 2 समांतर लाईनचा प्रश्न आहे. फेब्रुवारी 2025 म्हणजे यावेळेलाच विचारलेला प्रश्न आहे बघा. काय प्रश्न आहे? 8 व्यक्ती 2 समांतर रांगामध्ये एकमेकाकडे तोंड करून बसलेले आहेत. आता एकमेकाकडे तोंड करून जेव्हा बसतात त्यावेळेला कसं येणार आहे रे? सर इथे एक रांग असेल आणि इथे एक रांग असेल आणि त्यांचं तोंड एकमेकाकडे आहे. म्हणजे हे जे 4 आहेत, हे 4 इकडे तोंड करून असतील आणि हे जे 4 आहेत, हे 4 यांच्याकडे तोंड करून असतील. आता इथं दिशा ठरवणं खूप महत्वाचं होतं, जे की मी तुम्हाला सांगितलेलं. जे बाण वरच्या साईडला आहेत त्यांची ही उजवी बाजू असेल सर, त्यांची ही उजवी बाजू असेल सर आणि ही काय असतील? डावी बाजू असेल. आणि जे खालच्या साईडला बाण आहेत, जे खालच्या साईडला बाण आहेत त्यांची सर उजवी कुठली असेल? तर इकडली उजवी असेल आणि ही सर डावी असेल. हे तर क्लिअर आहे सगळ्यांना आतापर्यंत. आता प्रश्न बघा पुढे आपल्याला कुठं कुठे घेऊन जातोय. त्यांनी काय म्हटलंय? बी ई एस आणि टी उत्तर दिशेला तोंड करून बसले. मग उत्तर दिशेला कोण आहेत रे? ही खालचे आहेत. मग ही जी खालची आहेत हीच कोण असणार आहेत? तर ही खाली बी, सॉरी बी सांगितलंय ना त्यांनी. खालची कोण कोण असणार आहेत? तर सर बी, डी, डी पण नाही रे, डी ई एस आणि टी आहे. सॉरी, बी ई एस आणि टी ही खालच्या लाईन मध्ये असणार आहे, कारण यांचं तोंड उत्तर दिशेला. आणि पुढे काय सांगितलंय? एस च्या डाव्या बाजूला दक्षिण दिशेला कोण कोण सांगितलेलं? जी एल ओ एफ दक्षिणला म्हटलंय. म्हटलं दक्षिणला हे याच्यात कोण असणार आहे? जी एल ओ आणि एफ. हे तर क्लिअर झालं आपल्याला. आता प्रश्नाकडे बघा. विचारले काय? खालीलपैकी कोणता पर्याय या रांगांच्या अंतिम टोकावर बसलेला 2 व्यक्तींना दर्शवतो असं म्हटलंय. म्हणजे अंतिम टोकावर बसलेले आपल्याला 2 व्यक्ती शोधायचे. त्यामुळे आपल्याला प्रश्न पूर्ण सॉल्व्ह करायला पाहिजे. चला एक एक करून सॉल्व्ह करा. काय म्हटले बघा? एस च्या डाव्या बाजूला कोणीही बसलेला नाही. काय म्हटले बघा? एस च्या डाव्या बाजूला कोणीही बसलेला नाही. याचा अर्थ काय माहित आहे? यस हा डाव्या टोकाला आहे. यस कुठे आहे? डाव्या टोक्याला. मग मला सांगा, यस दोन्हीपैकी कुठल्या रांगेत असणार आहे? तर सर या खालच्या रांगेत. आणि या खालच्या रांगेचं जे डावं टोक आहे ते यस असणार आहे. डावं टोक सर इकडे आहे म्हणजे यस इथं असणार आहे. क्लिअर? आता बघा, एलच्या डाव्या बाजूला देखील कोणीही बसलेला नाही. आता एल कोणत्या लाईन मध्ये आहे? या. आणि एलच्या डाव्या बाजूला कोणीही नाही
त्याचा अर्थ तो डाव्या टोकाला असणार आहे आणि डावं टोक हे असणार. क्लिअर? म्हणजे हे पण सर क्लिअर झालं. आता बघा टी आणि एस यांच्यामध्ये फक्त एक व्यक्ती बसलेला. आता टी आणि एस दोन्ही इथंच आहेत आणि यांच्यामध्ये फक्त एक व्यक्ती आहे. एस इथं आहे म्हटल्यावर टी कुठं असेल? इथं येईल आणि दोघांच्या मध्ये फक्त एक जागा शिल्लक राहील. ठीक आहे, हे पण क्लिअर झालं मला. त्यानंतर बघा ईच्या समोर बसलेला व्यक्ती एलच्या उजव्या बाजूला दुसऱ्या स्थानावर बसलेला आहे. आता ईच्या समोर कोण आहे माहित आहे? एलच्या समोर एलच्या उजव्या बाजूला जो दुसऱ्या स्थानावर आहे तो ईच्या समोर आहे असं सांगितलंय. मला सांगा एलच्या उजव्या बाजूला दुसऱ्या स्थान कुठलं असणार आहे? सर हे स्थान असणार आहे. बरोबर ना? हे स्थान असणार आहे दुसरं. आणि हे जे स्थान आहे ते ईच्या समोर आहे म्हटल्यावर ई इथं असणार आहे. ई इथं असणार आहे. आता बघा ई एस टी झाले, राहिला फक्त बी. बी इथं असेल. क्लिअर? आता वरच्या लाईनवर फोकस करू आपण. ईच्या समोर बसलेला व्यक्ती एलच्या उजव्या बाजूला दुसऱ्या स्थानावर बसलेला आहे. क्लिअर झाले आपल्याला. ओ जीच्या उजव्या बाजूला दुसऱ्या स्थानावर बसलेला आहे. आता ओ जीच्या आता मला ओ पण कुठं आहे माहित नाही, जी पण कुठं आहे माहित नाही. पण ओ जीच्या उजव्या बाजूला दुसऱ्या स्थानावर बसले असं म्हटलं. बरोबर? म्हटलं मला ओ इथंच घ्यावा लागेल. का घ्यावा लागेल? कारण ओ जीच्या उजव्या बाजूला सॉरी ओ जीच्या उजव्या बाजूला दुसऱ्या स्थानावर म्हटल्यावर मला जी इथंच घ्यावा लागेल. का घ्यावा लागेल सांगा? फक्त जी मी इथं घेतला तर जो ओ आहे तो जी पासून उजव्या बाजूला दुसऱ्या स्थानावर येईल. म्हणजे इथं येईल. जर मी जी इकडे घेतला तर इथं फक्त एकच स्थान शिल्लक राहील. आणि बाकीच्या तर स्थान रिकाम्याच नाहीत आपल्यासाठी. ठीक आहे, त्याच्यामुळे मला जी आणि ओ इथंच घ्यावे लागतील. ही लाईन सुद्धा माझ्यासाठी क्लिअर झाली. खालीलपैकी कोणता पर्याय या रांगांच्या अंतिम टोकावर बसलेला नाही? राहिला कोण बघा इथं? जी एल ओ राहिलेला एफ जो आहे तो इथं असणार आहे. आता त्यांनी काय म्हटलंय? यांना कुठला पर्याय जो आहे तो अंतिम टोकावर बसलेल्या व्यक्तींना दर्शवतो. मला सांगा ओ आणि टी अंतिम टोकावर आहेत का रे? सर ओ आहे पण टी नाही, म्हणजे हे तर बरोबर उत्तर नसणार आहे माझं. एल आणि ई आहेत का रे? सर एल आहे पण ई नाही, म्हणजे हे बरोबर उत्तर नसणार आहे. जी आणि एस आहेत का रे? नाही सर, एस आहे पण जी नाही. आणि बघा ओ आणि बी आहेत का रे? सर ओ आणि बी आहेत. याचा अर्थ काय? ऑप्शन डी माझं करेक्ट उत्तर असणार आहे. समजलं काय? काय काय आहे याच्यामध्ये? इतकं सगळं असतं याच्यामध्ये. फक्त इथं काय महत्वाचं आहे सांगतो तुम्हाला. हे प्रश्न सोपे असतात, अवघड नसतात. सोपे असतात. पण तुमचा टाइम खाऊन जातात. तुमचा वेळ खाऊन जातात. आणि हे प्रश्न तुमचा वेळ खाण्यासाठीच ऍड केलेले असतात. त्याच्यामुळं या प्रश्नांची इतकी प्रॅक्टिस करायची की याचं उत्तर आपल्याला जास्तीत जास्त लवकर काढता येईल. ठीक आहे. त्याच्यामुळं असे प्रश्न जास्तीत जास्त वेळा प्रॅक्टिस करा. चला आणखी एक क्वेश्चन घेतो तुमच्यासाठी असाच. काय प्रश्न आहे बघा. 8 व्यक्ती 2 समांतर रांगामध्ये बसलेले आहेत. एल एम एन ओ दक्षिण दिशेला आणि पी क्यू आर एस उत्तर दिशेला. ठीक आहे. समांतर रांगा सर सगळ्यात पहिला काढलं. या सर 8 व्यक्ती आहेत. ओके. यातल्या 4 दक्षिणेला बरोबर आणि सर 4 उत्तरेला तोंड करून बसले. आता मला सांगा दक्षिणेला आणि उत्तरेला बसले हे का आलं? यांची ही डावी बाजू असेल, ही उजवी बाजू असेल. हे क्लिअर आहे. या खालच्यांची ही उजवी असेल, ही डावी असेल. हे पण क्लिअर आहे. बरोबर. आता मला सांगा उत्तरेकडे दक्षिणेकडे तोंड कोणाचं आहे? तर या वरच्यांचं आहे. मग दक्षिणेकडे कोण कोण आहे? एल एम एन आणि ओ. म्हणजे सर या लाईन मध्ये एल एम एन आणि ओ असतील. आणि पुढं उत्तरेकडे कोण आहे? तर पी क्यू आर एस आहे. म्हणजे या लाईन मध्ये सर पी क्यू आर आणि एस असतील. पुढे बघा एम यांच्या उजव्या बाजूला तिसऱ्या स्थानावर बसलेला आहे. लक्षात घ्या. काय सांगितलंय बघा. एम यांच्या उजव्या बाजूला तिसऱ्या स्थानावर बसलेला आहे. आता एम आणि एन कशात आहेत? याच्यात आहेत. आता जो एम आहे तो एनच्या उजव्या बाजूला म्हटले आणि तिसऱ्या स्थानावर. समजा
ही दिलेली कंडिशन फक्त एकाच ठिकाणी शक्य होते, जेव्हा मी n इथं घेतो. जेव्हा मी n इथं घेतो तेव्हाच मी फक्त सॉरी nच्या उजव्या बाजूला आहे ना, म्हटल्यावर मला काय घ्यायला पाहिजे? जेव्हा मी n इथं घेतो तेव्हाच फक्त मी म्हणू शकतो की या n च्या उजव्या बाजूला तिसऱ्या स्थानावर, पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर m आहे. बाकी n कुठेही ठेवला तरी तुम्हाला उजव्या बाजूला तिसऱ्या स्थानावर m ठेवता येत नाही. क्लिअरली समजतं या लाईन मधून? पुढे काय सांगितलंय? क्यूच्या समोर बसलेला व्यक्ती यांच्या शेजारी, क्यूच्या समोर जो व्यक्ती बसलाय तो यांच्या शेजारी, म्हणजे यांच्या शेजारी जो व्यक्ती असेल तो कोण असणार आहे क्यूच्या समोर? म्हणजे क्यू कुठं असणार आहे रे? इथं असणार, बरोबर ना? क्यूच्या समोर बसलेला व्यक्ती यांच्या शेजारी. पुढे बघा, हे झालं. ओच्या समोर बसलेला व्यक्ती क्यूचा शेजारी. आता ओच्या समोर बसलेला व्यक्ती क्यूचा शेजारी असं मला म्हटलंय. मग ओ कुठं असेल रे? तर ओ इथं असेल, बरोबर ना? ओ इथं असेल, कारण ओच्या समोर बसलेला व्यक्ती क्यूच्या शेजारी. इथं तर ओ ठेवू शकत नाही आणि इथं पण ओ ठेवू शकत नाही, कारण ओच्या समोरच क्यू येईल ना डायरेक्ट. त्याच्यामुळे मला फक्त ही एकच जागा मिळते जिथं मी म्हणू शकतो की ओच्या समोर बसलेला व्यक्ती क्यूच्या शेजारी. क्लिअर झालं? एमच्या समोर बसलेला व्यक्ती आरच्या शेजारी आहे. एमच्या समोर कोण इथं बसेल? तो कुणाच्या शेजारी आहे? सर आरच्या, म्हणजे आर इथं असणार. आर इथं असणार आहे. आता इथं बघा एम ओ एन मिळाले, राहिलेला फक्त एल आहे, त्याला मी इथं ठेवून टाकतो, काही गरज नाही त्याची. ओके, हे पण क्लिअर झालं. आता पुढे काय? एस पीच्या डाव्या बाजूला कोणत्याही स्थानावर बसलेला आहे. काय म्हटलंय? यस जो आहे तो पीच्या डाव्या बाजूला आहे. यस जो आहे तो पीच्या डाव्या बाजूला आहे. म्हटलं मला पी इथं ठेवावं लागेल, मला पी इथं ठेवावं लागेल आणि यस ला इकडे घ्यावं लागेल, तरच पीच्या डाव्या बाजूला यस येईल. जर मी इथं पी घेतला आणि तिकडे यस घेतला तर तो पीच्या उजव्या बाजूला जाईल. ठीक आहे, पण त्यांनी काय सांगितलंय? जो यस आहे तो पीच्या डाव्या बाजूला आहे म्हटलंय, त्याच्यामुळे मला पी इथे घ्यावं लागेल आणि यस इकडे घ्यावं लागेल. आता विचारलंय काय रे बाबा, खालीलपैकी कोण आरच्या समोर बसलेला आहे? चला, सिंपली आरच्या समोर कोण आहे? ओ आहे. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. समज, अशा पद्धतीने सगळी मांडणी करावी लागते बाळांनो, तरच तुमचं आन्सर पर्यंत तुम्ही पोहोचू शकता. ठीक आहे, काही नाही, फक्त मांडणी आहे याच्यात. मांडणी सोडून दुसरं काही आपल्याला यामध्ये करायला सांगितलं जातं का रे? तर सर नाही जात. चला पुढचा प्रश्न बघा. काय प्रश्न आहे बघा? ए बी सी डी ई एफ आणि जी हे सर्वजण एका वर्तुळाकार टेबलावरती बसलेले आहेत. आता आला कुठला आपला वर्तुळाकार टेबल. आता हे या वर्तुळाकार टेबलावरती बसलेत असं त्यांनी मला सांगितलं. किती जण आहेत रे? ए बी सी डी ई एफ 6 आणि 7 जण. ठीक आहे. आता बघा, सर्वांचे चेहरे टेबलाच्या मध्यभागाकडे, म्हणजे त्या सगळ्यांचे चेहरे कुठं असणार आहे? टेबलाच्या या भागाकडे असणार आहे. किती जण आहेत सांगा? 7 जण आहेत ना. तर आपण देताना कसं करायचं? पहिला इथं, तर दुसरा इथं, तिसरा इथं, तर चौथा इथं, पाचवा इथं, तर सहावा इथं आणि सातव्याला तुम्ही कुठं पण ठेवू शकताय. 7 जण झाले. आता बघा, जेव्हा तुम्ही एवढं करताय, इथंपर्यंत पोहोचताय, तेव्हा फक्त काय करा? डायरेक्शन ठरवा. डायरेक्शन कोणती कोणती येईल सांगा? सर वर हा बाण आहे, म्हणजे ही उजवी बाजू असेल आणि ही डावी बाजू असेल. मग फक्त उजव्या बाजू लिहत जाऊया आपण. ही याची उजवी असेल, ही याची उजवी असेल, ही याची उजवी असेल, ही याची उजवी असेल आणि ही याची उजवी असेल. जी लिहिलेली नाही ती डाव्या आहे. ठीक आहे, फक्त उजव्या लिहिल्या मी. ज्या लिहायला नाहीत त्या काय आहेत? डाव्या आहेत. आता याची एक उजवी लिहायची राहिली तर ही उजवी आहे. ओके, आता बघा प्रश्न इथं पुढं काय सांगतोय? जी बी च्या अगदी डाव्या बाजूला बसलेला आहे. मग मी जी ला आणि बी ला कुठं पण ठेवू शकतो, पण काय कंडिशन आहे? जो जी आहे तो बी च्या अगदी डाव्या बाजूला पाहिजे. मग मी सांगा, बी च्या अगदी डाव्या बाजूला जी ला ठेवायचं. मी काय करतो? जो बी आहे ना, इथं बी ला ठेवतो, इथं बी ला ठेवतो आणि या बी च्या अगदी डाव्या बाजूला, मग बी ची उजवी बाजू ही आहे तर डावी बाजू ही आहे आणि अगदी डाव्या बाजूला कोण आहे? जी आहे, म्हणजे जी ला इथं ठेवतो. क्लिअर झालं? ठीक आहे. पुढे काय सांगितलंय? ई जी च्या अगदी डाव्या बाजूला.
जो ई आहे तो या जीच्या अगदी डाव्या बाजूला आहे. म्हणजे या जीच्या डाव्या बाजूला कोण इथं असणार आहे? इथं कोण आहे म्हटलंय त्यांनी? ई आहे म्हटलं. बरोबर. पुढे काय सांगितलंय बघा. सी ईच्या अगदी डाव्या बाजूस आहे. आता ईच्या अगदी डाव्या बाजूस सी आहे म्हणजे सर सी इथं असणार. क्लिअर? सी कुठं असणार आहे? इथं असणार. त्यानंतर बघा हे पण क्लिअर झालं. एफ डीच्या अगदी उजव्या बाजूला आहे. एफ जो आहे तो डीच्या अगदी उजव्या बाजूला आहे. मग डी इथं पण ठेवू शकतोय मी, एफ इथं पण ठेवू शकतोय आणि डी इथं पण ठेवू शकतोय, इथं पण ठेवू शकतोय. त्याच्यामुळे मी ही लाईन लगेच घेत नाही, जरासं पेंडिंग ठेवतो. ए च्या अगदी डाव्या बाजूला बसलेला आहे कोण? एफ डी च्या अगदी उजव्या बाजूला आणि ए च्या अगदी डाव्या बाजूला बसलेला आहे. जेव्हा तुम्हाला असं दिलं जातं लक्षात घ्या की एफ जो आहे तो डी च्या अगदी उजव्या बाजूस, अगदी उजव्या आणि ए च्या अगदी डाव्या, त्यावेळेला जो एफ आहे तो ए आणि डी या दोघांच्या मध्ये असतो. म्हणजे एफ कुठं असणार? इथं असणार. आता हा एफ जो आहे तो डी च्या अगदी उजव्या बाजूला आला पाहिजे. मग डी च्या उजव्या बाजूला एकदा तर सीच आहे म्हटल्यावर मला इथं जर मी डी ठेवलो, इथं जर मी डी ठेवलो तर डी च्या अगदी उजव्या बाजूला एफ येईल आणि ए च्या त्या ए च्या अगदी डाव्या बाजूला एफ जाईल. सगळी मांडणी झालेली आहे. फक्त सांगा सी च्या अगदी डाव्या बाजूस कोण आहे? सी कुठं आहे रे? इथं आहे. त्याच्या अगदी डाव्या बाजूस कोण आहे? तर सर ए आहे. ऑप्शन बी. आन्सर ए माझं करेक्ट असणार आहे. समजलं? ओके. तर अशा पद्धतीनं आपण वर्तुळाकार जे असतात टेबलाच्या भोवती बसा, मध्याकडे तोंड करा, उलट तोंड करा, अशा टाईपचे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. चला आणखी एक क्वेश्चन बघूया. ओके, एक क्वेश्चन मी सॉल्व्ह करतो असला आणखी आणि मग त्यानंतर तुम्ही दुसरा सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. आता हा एक क्वेश्चन बघा, हा मी सॉल्व्ह करेन, याच्या पुढचा तुम्हाला होमवर्क साठी देईन. काय प्रश्न आहे? के एल एम एन ओ आणि पी हे सर्वजण एका वर्तुळाकार टेबलाभोवती बसले आहेत आणि सर्वांचे चेहरे टेबलाच्या मध्यभागाकडे आहेत असं म्हटले. किती जण आहेत? 1 2 3 4 5 6 जण आहेत. सगळ्यात पहिला सर वर्तुळाकार टेबल काढा. ओके, वर्तुळाकार आला नाही सर, परत काढा. ओके, जरा असं वाटायलाय, मला वाटायलाय म्हणजे आलाय रे, विषय संपला. ठीक आहे. चालतंय चला. आता किती जण आहेत? 6 जण. मग मी तुम्हाला काय सांगितलंय? पहिला असा बसवा, दुसरा त्याच्याकडेच तोंड करून बसवा, तिसरा इथं बसवा, चौथा त्याच्याकडेच तोंड करून बसवा, पाचवा इथं बसवा आणि सहावा त्याच्याकडेच तोंड करून बसवा. वर्तुळाकार केंद्राकडे तोंड करून उभे. एकाची डायरेक्शन ठरवा. सर याची ही उजवी बाजू आहे, तर याची ही उजवी, याची ही उजवी, याची ही उजवी, याची ही उजवी येईल आणि ह्याची ही उजवी येईल. ठीक आहे. सगळ्यांची बाजू ठरवली, जी लिहायला ती डावी बाजू. आता बघा त्यांनी काय म्हटले पुढं, के एल च्या उजव्या बाजूने दुसऱ्या स्थानावर बसलेला आहे. ओके, के एल च्या उजव्या बाजूने, के जो आहे तो एल च्या उजव्या बाजूने दुसऱ्या स्थानावर. मग मी एल ला इथं घेतलं, समजा एल ला मी इथं घेतलं, तर के काय एल च्या उजव्या बाजूने, उजव्या बाजूने म्हणजे कुठलं? या बाजूने दुसऱ्या स्थानावर. तर एल चा पहिलं स्थान हे आणि दुसऱ्या स्थानावर हे आहे. मग इथं कोण आहे? सर के आहे. याचा अर्थ काय झाला की के एल च्या उजव्या बाजूने दुसऱ्या स्थानावर. क्लिअर झालं? त्यानंतर बघा एन के च्या डाव्या बाजूने तिसऱ्या स्थानावर. आता के च्या डाव्या बाजूने तिसऱ्या स्थानावर म्हणजे हा के, याची डावी बाजू म्हणजे ही, आणि तिसरं स्थान बघा, हे पहिलं दुसरं तिसरं कोण आहे? तर सर एन आहे. म्हणजे एन माझा इथं असणार. ठीक आहे. आता बघा पुढे काय सांगितलंय, पी के चा निकटतम शेजारी नाही. जो पी आहे तो के चा निकटतम शेजारी नाही. म्हणजेच काय, तो पी जो आहे तो कुणाचा नाही आहे? के चा नाही आहे ना. पी के चा निकटतम शेजार नाही. म्हणजे पी जो आहे तो के च्या लगेच लागून येणार नाही. मग इथं जर मी पी ठेवला तर के ला लागून येईल, इथं जर मी पी ठेवला तर के ला लागून येईल. म्हणजे मला पी ला इथंच ठेवावं लागेल, जेणेकरून काय या के मध्ये आणि पी मध्ये एखादा तरी व्यक्ती बसेल. ठीक आहे. याचा अर्थ काय, तो निकटतम शेजारी नसेल. ओ एम च्या डाव्या बाजूने दुसऱ्या स्थानावर आहे. आता ओ एम च्या डाव्या बाजूने दुसऱ्या स्थानावर आहे म्हटल्यावर मला एम ला इथंच ठेवावं लागेल. का सांगा? इथं जर ठेवलं एम ला, तर जो ओ आहे तो एम च्या डाव्या बाजूने, डावी बाजू कुठली ही, तर या एम च्या डाव्या बाजूने पहिलं स्थान आणि दुसरं स्थान इथं माझा ओ येईल. क्लिअर? हे समजलं आपल्याला, सगळी मांडणी झाली.
आता प्रश्नाकडे जावा. का विचारले? के च्या संदर्भात ओ चे स्थान कोणते असं त्यांनी मला विचारलं. तर ऑप्शन बघा. अगदी डावीकडे आहे का? के च्या अगदी डावीकडे आहे का ओ? हो सर आहे. हे उत्तर माझं बरोबर असणार आहे. डावीकडून दुसरा आहे का? नाही सर, डावीकडून तर पहिलाच आहे, म्हणजे हे नसणार आहे. उजवीकडून तिसरा आहे काय? 1, 2, 3. उजवीकडून तर तिसरा पण नाही. अगदी उजवीकडे आहे का? के च्या उजवीकडे आहे का ओ? नाही सर, डावीकडे आहे. म्हणजे अगदी डावीकडे, हेच माझं उत्तर बरोबर असणार. कुणाचं स्थान म्हटलंय बघायचं. कुणाचं? ओच. कुणाच्या? केच्या. म्हणजे के पासून उजवीकडे की डावीकडे बघायचं. नाहीतर ओ पासून उजवीकडे की डावीकडे बघत बसशीला, तुमचा आन्सर चुकणार. ठीक आहे. तर अशा टाईपचे प्रश्न अगदी सिंपल आहेत, हे फक्त मांडणी करता आले पाहिजे. सेम टाईपचा एक प्रश्न आहे तुम्हाला. ठीक आहे. हा क्वेश्चन तुम्ही होमवर्क साठी घ्या. हा क्वेश्चन सॉल्व्ह केला की तुम्हाला अजून गोष्टी क्लिअर होतील. ओके. आता ही कुठली टाईप झाली रे आपली? ही टाईप झाली सर वर्तुळ आकार टेबलाची म्हणा, किंवा वर्तुळाकार मेज म्हणा. काही प्रश्न विचारतात, वर्तुळाकार म्हटले की अशा पद्धतीने क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. चला आता थोडस आपण टाईप चेंज करूया. आता प्रश्न मोठा दिसेल तुम्हाला, कारण वेगळी टाईप आल्या. काय सांगितलंय बघा. उन्होंने कहा है, त्यांनी सांगितलंय प्रश्नात काय? कीर्ती, सुमन, शुभ, कनक, परी, चारू, श्लोक, शिबी. किती जण आहेत बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. हे 8 जण चौकोनी टेबलाच्या मध्यभागाकडे तोंड करून बसलेले आहेत. त्यापैकी काही जण कोपऱ्यावर आहेत, तर काही जण बाजूंच्या नेमक्या मध्यभागी बसलेले आहेत. इथपर्यंत प्रश्न समजून घ्या. त्यांनी काय सांगितले? 8 व्यक्ती आहेत, ते चौकोनाकार टेबला बसलेले आहेत. म्हणजे असा एक चौकोनाकार टेबल मी जर काढला, ओके, असा एक चौकोनाकार मी जर टेबल काढला, आता हा आयत जरी दिसत असला तुम्हाला, तरी हा चौकोन आहे समजून घ्या. आता 8 जण बसलेत. 8 जण बसलेत आणि त्यात सांगितले काही जण कोपऱ्याला आहेत आणि काही जण बाजूच्या मध्यभागी. म्हणजे याचा अर्थ काय माहित आहे? चौघ जण असं कोपऱ्याला आहेत. आतल्या बाजूला तोंड आहे मध्याकडे, त्याच्यामुळे मला असं दाखवायला लागतील बा. काही जण असं तोंड करून बसले कोपऱ्याला, आणि राहिलेले असं बरोबर मध्यभागी बसलेत बाजूंच्या. क्लिअर? हे झाले माझे 8 जण. ही झाली बेसिक मांडणी. आता दिशा ठरवा. सर, वर तोंड आहे, ही उजवी असेल. याची 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 ही उजवी असेल आणि याची ही दिशा उजवी असेल. उजवी ठरवला, डावी तुम्हाला आपोआप कळून जाते. आता प्रश्न बघा. काय सांगितले? कीर्ती शुभमच्या किंवा शुभच्या डावीकडून तिसऱ्या स्थानावर बसलेली आहे. डायरेक्ट सांगायला आपल्याला, कीर्ती जी आहे ती शुभच्या डावीकडून तिसऱ्या स्थानावर. म्हटल्यावर आपण इथे काय घ्यायचं? शुभला कुठं पण ठेवूया. आपण इथं ठेवूया शुभला. इथं ठेवूया शुभला. आता या शुभच्या काय म्हटलंय, ती कीर्ती जी आहे ना, ती डावीकडून तिसऱ्या स्थानावर आहे. मग शुभची डावी बाजू कुठली? ही. आता इथून तिसरं स्थान बघा. पहिलं हे, दुसरं हे, तिसरं हे. इथं कोण आहे रे? इथं आहे सर कीर्ती. इथं कोण आहे? कीर्ती. पुढे काय सांगितलंय त्यांनी? कीर्ती एका कोपऱ्यावर बसलेले. आले ना बेटा कोपऱ्यावर? बरोबर. समजा मी शुभ कोपऱ्यावर घेतला असता, तर कीर्ती बाजूवर आली असती. पण शुभ बाजूवर घेतलाय म्हणून कीर्ती कोपऱ्यावर आहे. आणि हेच त्यांनी पण सांगितलंय की जी कीर्ती आहे ती कोपऱ्यावर आहे. बरोबर ना? कीर्ती जी आहे ती कोपऱ्यावर आहे. बरोबर. आता बघा, कनक परीच्या उजवीकडून दुसऱ्या स्थानावर बसलेली. कनक जे आहे ती परीच्या उजवीकडून बसलेले आहे. आता अशा टाईपचे ना हे टाळायचे आपण. जेव्हा पण आपल्याला असे दोन भेटतात ना, दोघे जण भेटले, कोण? कीर्ती आणि शुभ, तर यांच्या संदर्भातल्याच लाईन पहिला शोधायची. आता यांच्या संदर्भातली लाईन आणि कोणती आहे बघा. परी कोपऱ्यावर बसलेली नाही, परी कीर्तीच्या अगदी शेजारी बसलेली नाही. काय सांगितले? परी जी आहे ती कीर्तीच्या अगदी शेजारी बसलेली नाही. ही लाईन मला सापडली कीर्ती रिलेटेड, तर ही लाईन उचलायची. परी कीर्तीच्या अगदी शेजारी बसलेली नाही. मला सांगा, कीर्तीच्या अगदी शेजारी बसलेली नाही म्हणजे ती इथं नसणार आहे आणि इथं नसणार आहे. बरोबर ना? परी जी आहे ती या दोन ठिकाणी नसणार आहे. कुठं कुठं नसणार आहे? एक तर इथं पण नसणार आहे, इथं पण नसणार आहे. बरोबर. आता ती कोपऱ्यावर पण नाही म्हणून सांगितलं. परी कीर्तीच्या अगदी शेजारी बसली नाही आणि परी कोणत्याही कोपऱ्यावर बसलेली नाही म्हणून पण सांगितले.
म्हणजे ती इथं पण नसेल आणि इथं पण नसेल आणि इथं पण नसेल. राहिली कुठली जागा रे? फक्त सर ही जागा राहिली म्हणजे परी इथं असणार. बरोबर ना? या दोन्ही लाईन माझ्या क्लिअर झाल्या. आता बघा, सुमन चारूच्या अगदी शेजारी बसलेला आहे, काही फरक पडत नाही. सुमन कोणत्याही बाजूच्या नेमक्या मध्यभागी बसलेला नाही. बरोबर, म्हणजे इथं सुमन नसणार आहे, इथं सुमन नसणार आहे, इथं किंवा इथं असणार. ओके. सुमन आणि श्लोक यांच्यामध्ये कोणीही नाही, मोजल्यास 3 व्यक्ती बसलेल्या आहेत. ठीक आहे. आता बघा, हे आपल्याला परीच्या बाबतीत ते समजलं. आता सोडलेल्या लाईन आपण बघूया. काय काय सोडले बघा. कनक परीच्या उजवीकडून दुसऱ्या स्थानावर बसलेले आहे. आणि हे आले की आता. जी कनक आहे ती परीच्या उजवीकडून दुसऱ्या स्थानावर आहे. बरोबर? परीची उजवी बाजू कुठली ही? दुसऱ्या स्थानावर म्हणजे काय? हे पहिलं, हे दुसरं. सर इथं असणार आहे कनक. इथं कोण असणार आहे? कनक. हे पण क्लिअर झालं. परी कोणत्याही कोपऱ्यावर बसलेली नाही. संपला विषय परीचा. परीच्या अगदी शेजारी संपला विषय. चला. सुमन चारूच्या अगदी शेजारी बसलेली आहे. आता सुमन जे आहे ती चारूच्या अगदी शेजारी आहे. बरोबर? म्हणजे सुमन इथं तर असेल किंवा इथं तर असेल. दोन्हीपैकी एका ठिकाणी असणार आहे. इथं किंवा इथं. म्हणजे हे सुमनचं आणि हे चारूचं किंवा हे चारूचं आणि हे सुमनचं स्थान असणार आहे. पण ते आता डिसाईड करू शकत नाही. म्हणून मी थांबतो. आता बघा त्यांनी काय सांगितलंय. सुमन कोणत्याही बाजूच्या नेमक्या मध्यभागी बसलेली नाही. काय म्हटलंय तिने? कोणत्याही बाजूच्या नेमक्या मध्यभागी बसलेली नाही. म्हणजे सुमन इथं नाही म्हटल्यावर ती कोपऱ्यालाच असणार आहे. सुमन इथंच असणार आहे. आणि ती काय म्हटलंय? सुमन चारूच्या अगदी शेजारी बसलेले. म्हणजे इथं जर सुमन असेल तर सर इथं मला चारूलाच बसवावं लागेल. कारण का? सुमन ही चारूच्या काय आहे? सुमन ही चारूच्या काय आहे? शेजारी बसलेले आहे. मग राहिले दोन कोपरे. आता हे दोन कोपरे कशावरून ठरतील सांगा? ही पण लाईन झालेली आहे. राहिले काय? सुमन कोणत्याही बाजूला बसले नाही. सुमन आणि श्लोक यांच्यामध्ये कोणत्याही बाजूने मोजल्यास 3 व्यक्ती बसलेल्या आहेत. काय म्हटलंय? सुमन आणि श्लोक यांच्यामध्ये कोणत्याही बाजूने मोजल्यास 3 व्यक्ती बसलेले आहेत. म्हटल्यावर मला जो श्लोक आहे ना त्याला इथंच बसवावं लागेल. का सांगा? कारण का सुमन आणि श्लोक इकडनं मोजलं तरी 1, 2, 3 आणि इकडून मोजलं तरी 1, 2, 3 आणि राहिलं कोण रे? राहिला कोण आपला? सुमन आणि श्लोक झालं. व्यक्ती बसलेले आहेत. खालीलपैकी कोणती व्यक्ती कोणत्याही कोपऱ्यावर बसलेली नाही आपल्याला विचारलं. ठीक आहे. इतर राहिलेल्या कोपऱ्याला कोण असेल मग? कीर्ती झाल्या, सुमन झाल्या, शुभ झाला, कनक झाल्या, परी झाल्या, चारू झाला, श्लोक झाला. शिवी राहिलाय की आपला. हा शिवी इथं येईल. ठीक आहे. आता विचारलाय काय प्रश्न? कोपऱ्यावर बसलेला नाही. खालीलपैकी कोणती व्यक्ती कोपऱ्यावर बसलेली नाही म्हटले. कीर्ती कुठे आहे रे? तर कीर्ती कोपऱ्यावर आहे. म्हणजे हे तर उत्तर नसणार आहे. शिवी कुठे आहे रे? सर कोपऱ्यावर आहे. हे पण उत्तर नसणार आहे. चारू कुठे आहे रे? मध्ये आहे. म्हणजे सर चारू कोपऱ्यावर नाही. श्लोक कुठे आहे रे? कोपऱ्यावर आहे. हे नसणार आहे. ऑप्शन सी माझा करेक्ट असणार आहे. क्लिअर? ऐसे ऐसे क्वेश्चन होते महाराज. ठीक आहे. म्हणून उगाच त्याला टाइम घालवायचं नाही. प्रॅक्टिस करायची. ओके. नाहीतर भाई रागवते. झटपट पटापट चालू करू नका आता. व्यवस्थितपणे लक्ष द्या. ठीक आहे. काय म्हटलंय बघा. अमीर, बंटी, लेस्ली, प्रदीप, ईशान, फैज, गौरव आणि हरीश हे चौकोनी टेबलाच्या मध्य भागाकडे तोंड करून बसलेले आहेत. त्यापैकी काही जण कोपऱ्यांवर बसलेले आहेत तर काही जण बांबूच्या नेमक्या मध्यभागी बसलेले आहेत. चला सॉल्व्ह करणार काय? सॉल्व्ह करा. ठीक आहे. किंवा काय करा, मी इथून पुढचे 2-3 क्वेश्चन सॉल्व्ह करतो. त्यानंतर तुम्ही सॉल्व्ह करा. एक एक तुम्हाला लास्टला होमवर्कला येतो. हा आपण सॉल्व्ह करूया. काय म्हटलंय बघा. अमीर, बंटी 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 जण आहेत. चौकोन टेबलाच्या मध्याकडे तोंड करून बसल्यात. काही जण कोपऱ्यावर आहेत तर काही जण बाजूंच्या मध्यभागी. याचा अर्थ काय रे? सर चौकोनी टेबल काढा. अगदी प्रेमाने काढा. अशा पद्धतीने काढा. अशी एक लाईन मारा. चौकोनी टेबल झालं. आता बघा यात 4 जण कोपऱ्यावर येतील कारण 8 जण आहेत ना टोटल. तर 4 जण आले म्हणजे कोपऱ्यावर आणि 4 जण बाजूंच्या बरोबर मध्यभागी आले. बाजूंच्या बरोबर मध्यभागी आले. तर डावं उजवं डावं उजवं झटपट ठरवा. कुठलं? तर वर हा बाण आहे. याची उजवी ही असेल. हा उजवा, हा उजवा, हा उजवा, त्यानंतर हा उजवा, हा उजवा, हा उजवा आणि हा उजवा असेल. क्लिअर? झालं. झटपट पटापट करून टाकायचं. लय वेळ लावायचा नाही आता यात. ठीक आहे. पुढं काय सांगितलंय बघा त्यांनी. आता क्वेश्चन कडे जाऊया आपण.
प्रदीप गौरवच्या उजवीकडून तिसऱ्या स्थानावर बसलेला आहे आणि तो एका कोपऱ्यावर बसलेला आहे. प्रदीप गौरवच्या उजवीकडून तिसऱ्या स्थानावर आहे आणि कोपऱ्यावर आहे. जर तिसऱ्या स्थानावर असेल आणि कोपऱ्यावर असेल तर गौरवला आपल्याला बाजूवर घ्यावं लागेल. ठीक आहे, म्हणजे मी काय करतो, गौरवला इथं घेतो आणि जो प्रदीप आहे तो गौरवच्या उजवीकडून तिसऱ्या स्थानावर आहे. आता उजवीकडून तिसरं स्थान, ही उजवी बाजू, हे पहिलं स्थान, दुसरं स्थान, इथं तिसरं स्थान. इथं कोण आहे तर आपला प्रदीप भाई आहे. आपला कोण आहे इथं, प्रदीप आहे. ठीक, पुढे बघा, बंटी फैजच्या उजवीकडून दुसऱ्या स्थानावर बसलेला आहे. फरक पडत नाही सर, आपल्याला प्रदीपच्या बाजूचा पाहिजे. बघा आता, बंटी प्रदीपच्या अगदी शेजारी बसलेला नाही. बंटी प्रदीपच्या अगदी शेजारी म्हणजे इथं पण नसणार आहे. ह्या लाईनवरनं पण आपण अजून काही डिसाईड करू शकत नाही, त्यामुळे ही लाईन सध्या सोडतो मी. काय म्हटले, हरीश आमिरच्या अगदी शेजारी बसलेला आहे आणि तो कोणत्याही बाजूच्या नेमक्या मध्यभागी बसलेला नाही. हरीश आणि लेस्ली. ओके, आमिरच्या उजवीकडून तिसऱ्या स्थानावर कोण बसलेला. चला सुरुवातीपासून सुरू करा. बघा, बंटी फैजच्या उजवीकडून दुसऱ्या स्थानावर बसलेला आहे. फैजच्या उजवीकडून दुसऱ्या स्थानावर. इथं जर मी फैजला घेतला तर बंटी इथं येईल. इथं फैजला घेतला तर बंटी इथं येईल. बाकी कुठं मी फैजला घेऊ शकत नाही. मग मी एक तर फैजला इथं घेऊ शकतो तर बंटी इथं येईल, बरोबर ना. किंवा मी फैजला इथं घेऊ शकतो तर मग बंटी कुठे येईल, दुसऱ्या स्थानावर आहे ना. इथं जर घेतला तर बंटी इथे येईल आणि इथं जर घेतला तर बंटी इथे येईल. आता यातला पक्का कुठला कसा ठरवायचा बघा. त्यांनी सांगितल्याप्रमाणे केलं मी की बंटी फैजच्या उजवीकडून दुसऱ्या स्थानावर बसलाय. पण काय म्हटले बघा, फैज कोणत्याही कोपऱ्यावर बसलेला नाही. फैज कोणत्याही कोपऱ्यावर बसलेला नाही. याचा अर्थ तर फैज इथं बसलेला असणार आहे, इथं बसलेला नसणार आहे. कारण का फैज कोपऱ्यावर नाही म्हटल्यावर मला फैज कुठे घ्यायला पाहिजे, बाजूवर घ्यायला पाहिजे, मध्यभागी. आणि त्याच्या दुसऱ्या स्थानावर उजव्या बाजूला बंटीला घ्यायला पाहिजे, म्हणजे मला ही पण फिक्स झाली. आता पुढे काय सांगितलंय बघा, बंटी प्रदीपच्या अगदी शेजारी बसलेला नाही. प्रदीप इथं आहे, बंटी तिकडे आहे, शेजारी तर नाहीच आहे, म्हणजे सर यांचा पण विषय संपला. हरीश आमिरच्या अगदी शेजारी बसलेला आहे. हरीश आमिरच्या अगदी शेजारी आहे, म्हणजे एक तर हरीश इथं असेल आणि अमीर इथं असेल, किंवा अमीर इथं असेल आणि हरीश इथं असेल. ठीक आहे, आपल्याला फिक्स माहित नाही. बघा, आणि तो कोणत्याही बाजूच्या नेमक्या मध्यभागी बसलेला नाही. हरीश जो आहे तो अमीरच्या शेजारी आहे आणि कोणत्याही बाजूच्या मध्यभागी नाही, बरोबर. म्हणजे हरीश कुठं असणार आहे, कोपऱ्यावरच असणार आहे. म्हणजे सर हरीश इथंच असणार आहे आणि इथं कोण असणार आहे, अमीर असणार आहे. हे सगळं फायनल झालं. आता राहिले दोघ जण. ठीक आहे, या कोपऱ्यावरचा आणि या कोपऱ्यावरचा पुढे बघा सापडेल तुम्हाला. आणि तो कोणत्याही बाजूच्या नेमक्या मध्यभागी बसलेला नाही. हरीश आणि लेस्ली यांच्यामध्ये फक्त एक व्यक्ती आहे. हरीश आणि लेस्लीला मला इथे घ्यावं लागेल, म्हणजे हरीश आणि लेस्ली यांच्यामध्ये फक्त एक व्यक्ती आहे. आणि राहिलेल्याला इथे ठेवा. राहिला कोण, अमीर झाला, बंटी झाला, लेस्ली झाला, प्रदीप झाला, ईशान किशन राहिले आपला. ठीक आहे, तारे जमी पर मला ईशान मग इथं असणार आहे. आता प्रश्न काय आहे बघा, आणि तुमचं तुम्ही उत्तर द्या. काय प्रश्न आहे, अमीरच्या उजवीकडून तिसऱ्या स्थानावर कोण बसलेले. आता अमीर कुठे आहे सांगा. तर आमिर इथं आहे, याच्या उजवीकडून तिसऱ्या स्थानावर. याची उजवी बाजू म्हणजे कुठली, ही. तिसऱ्या स्थानावर कोण आहे, तर हा पहिल्या स्थानावर आहे, दुसऱ्या आहे. आणि हा ईशान किशन जो आपला तारे जमी पर मधून आणलेला, तो तिसऱ्या स्थानावर आहे. सर उत्तर दिसतं ना की ईशान किशन कुठे आहे, थांबा दाखवतो. लपून बसलाय, लपंडाव खेळालाय. त्याला असं घेतो ना आणि असं पकडून जर असं इकडं वर नेतो. दिसला का ईशान, दिखा ना, ईशान दिख गया क्या, इधर ईशान आहे, ऑप्शन डी. आणि हेच काय असणार आहे तुमचं बरोबर उत्तर असणार आहे. आता ह्या ईशानला बरोबर आणि परत होता तसा आणतो, तर तुम्ही काय म्हणणार, तर त्याला कुठं नेऊन ठेवला, आला होता तसं, बरोबर ना. म्हणजे ऑप्शन डी ईशान हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. क्लिअर आहे बाळानो. चला, अरे हा, पुढचा प्रश्न बघा. हा, आता हा प्रश्न काय, पॅटर्न चेंज. ठीक आहे, एक दिन में जज्बात विजबात सगळं बदलूय आपण, पॅटर्न पण बदलूया. काय म्हटले, पंचकोनी आकाराचा टेबल आणलाय आता. काय म्हटलंय बघा, अक्रम, नागेश, गिरीश, विक्रम, 1 2 3 4 आणि सतपाल हा पाचवा. 5 जण पंचकोनी आकाराच्या टेबलाच्या 5 कोपऱ्यांवर बसले. म्हणजे काय रे,
असा सर पंचकोनी आकाराचा एक टेबल काढा. काढला सर, जशी आपली आज्ञा. ठीक आहे. त्यानंतर सर 5 कोपऱ्यावर 5 जणांना बसवा. तर पहिला बसला, दुसरा बसला, तिसरा बसला, चौथा बसला आणि 5वा बसला. सर दिशा ठरवा. दिशा ठरवताना सर वर कोण आहे, हा जरासं बाण वर दिसतोय, म्हणजे ही उजवी असणार, ही उजवी असणार, ही उजवी असणार, ही उजवी असणार आणि ही उजवी असणार. क्लिअर झालं? पुढे बघा काय म्हटले. काय म्हटलंय, सर्वजण टेबलाच्या केंद्राकडे तोंड करून बसले. गिरीश विक्रमच्या डाव्या बाजूला तिसऱ्या स्थानावर. गिरीश विक्रमच्या डाव्या बाजूला तिसऱ्या स्थानावर आहे. मग मी काय करतो, विक्रमला इथं घेतो, विक्रमला इथं घेतो आणि काय म्हटले, गिरीश जो आहे ना तो विक्रमच्या काय डाव्या बाजूला तिसऱ्या स्थानावर. मग विक्रमची डावी बाजू ही पहिलं स्थान हे, दुसरं स्थान हे, तिसरं स्थान आहे. इथं आला आपला गिरीश करणार. इथं आले आपले गिरीश सर. गिरीशला इथं आपण बसवलं अगदी सन्मानानं. ठीक आहे. पुढं बघा काय म्हटलंय ते. हे झाले ना सगळं, हे सगळं झाले. सतपाल नागेशच्या डाव्या बाजूला अगदी शेजारी बसलेले. सतपाल नागेशच्या डाव्या बाजूला अगदी शेजारी बसलेला आहे. याचा अर्थ काय सर, नागेशला इथंच बसवावं लागेल, तरच मला काय होईल, नागेशच्या डाव्या बाजूला अगदी शेजारी सतपालला घेता येईल. सतपालला घेता येईल. आणि राहिलेल्याला इथं बसवून टाका. राहिला तर बघा, नागेश राहिला नाही, अक्रम राहिला, अक्रम चक्रम. आपला चक्रम झालेला अक्रम राहिलाय, त्याला इथं आपण बसवलं. प्रश्न काय, व्हॉट इज द क्वेश्चन. नागेशच्या उजव्या बाजूला दुसऱ्या स्थानावर कोण बसलेला आहे. चला नागूभैया कुठं, नागूभैया कुठे आहेत आपले, अरे नागूभैया येते. नागेशच्या काय म्हटलंय, उजव्या बाजूला दुसऱ्या स्थानावर. आता नागेश त्याची उजवी बाजू आणि हे त्याचं दुसरं स्थान, म्हणजे चक्रमलेला आक्रम, हेच आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. क्लिअर आहे. सिंपल होता हा. म्हणजे जास्त काय विचार करायची गरज नव्हती. 5 जणच होते, उडवून टाकलेत आपण. ओके चल. आता याच्यानंतर एक लास्ट क्वेश्चन आणि तुमच्या या टॉपिकचा एंड करूया. ठीक आहे. आणि यानंतर एक क्वेश्चन आहे तो होमवर्क साठी देतो. काय प्रश्न आहे बघा. 6 मित्र आहेत के एल एम बनवणाऱ्या. काय के एल एम काय रे, के एल एम एन ओ पी हे षटकोनी टेबलाभोवती समान अंतरावर बसलेले आहेत. आता टेबल कसा आहे रे बाबा, षटकोनी. तर ऐसा होगा, ऐसा होगा, ऐसा भी होगा, ऐसा भी होगा, ऐसा भी होगा और ऐसा भी होगा. 6 कोण झाले का रे, 1 2 3 4 5 6 षटकोनी टेबलाभोवती म्हटलंय. कशावर आहेत, समान अंतरावर आहे. मग त्यांना मी इथं पण घेऊ शकतो आणि कोपऱ्यावर पण घेऊ शकतो. ठीक आहे. मी काय करतो, त्यांना असाच घेतो, असा घेतो, हा दुसरा घेतो. समान अंतरावर जर म्हटलं तर काय करायचं माहितीये काय, किती जण आहेत हे, 1 2 3 4 5 6. समान अंतरावर जर म्हटलं तर एक तर सगळ्यांना बाजूवरच घ्यायचं किंवा सगळ्यांना कोपऱ्यावरच घ्यायचं. नाही एकटा कोपऱ्यावर एकटा बाजूवर घ्यायचं नाही, सगळेजण एकतर बाजूवर असतील किंवा सगळेजण एकतर कोपऱ्यावर असतील. आता यांच्या दिशा ठरवा बाळांनो. सर उजवा, 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 उजवा आणि उजवा. राहिला का एकटा, हा पण उजवा. चला प्रश्नाला सुरुवात करा. ओ यांच्या उजवीकडून दुसऱ्या स्थानावर बसलेला आहे. आता एन ला मी इथं ठेवतो आणि ओ यांच्या उजवीकडून दुसऱ्या स्थानावर. यांची उजवी बाजू ही पहिलं स्थान हे, दुसरं स्थान हे. इथं आपले ओ महाराज बसले. ठीक आहे. पुढे काय म्हटलंय, ही लाईन क्लिअर झाली बाबा. ठीक करतो तुम्ही याला. एन के च्या आणि एल च्या मध्ये बसलेला आहे. जो एन आहे तो के आणि एल च्या मध्ये आहे. म्हणजे इथं तर एक के असेल, इथं एल असेल, किंवा इथं के असेल आणि इथं एल असेल. दोन्हीपैकी इथं एल आणि के किंवा इथं एल आणि के, दोन्हीपैकी जागा कुठल्या तर फिक्स आहेत त्यांच्या, पण फिक्स मला माहित नाही, त्याच्यामुळे मी दोन्ही जागा सध्या लिहिली. आता बघा, एम पी च्या अगदी डावीकडे बसलेला आहे. जो एम आहे तो पी च्या अगदी डावीकडे, बरोबर. म्हणजे मला पी ला इथं ठेवावं पाहिजे, इथं ठेवायला पाहिजे. म्हणजे काय माझा एम त्या पी च्या अगदी डावीकडे, बरोबर ना. पी ची डावी बाजू ही आणि तो अगदी आला पीच्या डावीकडे. ओ च्या अगदी उजवीकडे कोण बसलाय, आता ओ त्याचा अगदी उजवीकडे कोण बसलाय, एम बसलाय. म्हणजे एम माझं आन्सर असणार आहे ऑप्शन डी. हे कुठं आहे त्यांची मला गरज आहे का रे, नाही. कारण मला एवढंच विचारलेलं, त्याच्यामुळे मी के एल वर जास्त भर दिली नाही. भर कशावर होती माझी, एम वर. कारण का
विचारलंय काय यमच्या उजवीकडे कोण बसलेलं आहे त्याच्यामुळे फरक यानं पडत नाही आपल्याला. ओके, तर अशा टाइपला आपण षटकोनीवरचे क्वेश्चन सुद्धा घेऊ शकतो. सेम टाइपचा क्वेश्चन आहे हा. क्वेश्चन तुम्ही होमवर्क साठी घ्या. हा क्वेश्चन काय करा तुम्ही होमवर्क साठी घ्या. तर अशा टाइपचे क्वेश्चन सगळे तुम्हाला एसएससी जीडी ला या टॉपिक वर असतात. सर क्वेश्चन अवघड होते का? नाही. लक्षात घ्या, हा टॉपिक वर क्वेश्चन अवघड असतात का रे? अवघड असतात का प्रश्न? सर नाही. पण शिकण्याची गोष्ट काय येतं सर, क्वेश्चन जे असतात ते वेळ घेणारे असतात. कसे असतात? वेळ घेणारे. म्हणजे सगळी सर मांडणी करायला आमचा वेळ जातो. बरोबर ना? मांडणी करायला काय जातो आपला वेळ जातो. आता हाच वेळ आपल्याला जर वाचवायचा असेल तर काय करायला पाहिजे? तर आपल्याला याचे जास्तीत जास्त प्रश्न प्रॅक्टिस केले पाहिजे. काय केलं पाहिजे? जास्तीत जास्त प्रश्न प्रॅक्टिस केले पाहिजे. आणि हे जर प्रश्न प्रॅक्टिस करायचे असतील तर तुम्हाला याची प्रॅक्टिस सेट ऍप मध्ये अपडेट केलेले आहे. जायचं सगळेच्या सगळे क्वेश्चन किमान 3 वेळा सॉल्व्ह करायचे. म्हणजे तुमच्या माइंड मध्ये बसेल कुणाला कशा पद्धतीनं अरेंज करता येतं. ठीक आहे, तर इथं आपला हा टॉपिक सगळा वन शॉट मध्ये क्लिअर होतो. ठीक आहे, उद्याच्या लेक्चर मध्ये आपण गणितचं लेक्चर घेणार आहे, त्यासोबत रिझनिंगचा एखादा टॉपिक सुरू करेल. मी आधीही सांगितले तुम्हाला सिलेबसचं टेन्शन घेऊ नका. फक्त तुमचा अभ्यास व्यवस्थित अपडेटेड ठेवा. ठीक आहे, तुम्ही मागे पडू नका. सिलेबस मी मागे पडू देणार नाही. सिलेबस मी व्यवस्थितपणे कव्हर करेन. चला तर भेटू मग नेक्स्ट लेक्चर मध्ये. तोपर्यंत गुड नाईट. जय हिंद.